सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। शिरपूर या सुवर्ण नगरीमध्ये जगविख्यात पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या शिवमहापुराण कथेचे भव्य आयोजन। धुळे जिल्हा शिरपूर या शहरात जगविख्यात पंडित प्रदीपजी मिश्रा सिहोरवाले यांच्या सुमधुर वाणीतून शिवमहापुराण कथेचे आयोजन दिनांक 1 डिसेंबर ते 7 डिसेंबर 2024 या काळात होणार असल्याचं शिवमहापुराण उत्सव समिती शिरपूर तर्फे श्री हेमंत पाटील, श्री प्रसाद पाटील, श्री रोहित शेट्टे, विशाल अग्रवाल, निलेश अग्रवाल, सचिन जैन, भालचंद्र वाघ, निलिमा ठाकूर, कविता बाविस्कर या उत्सव समितीच्या सदस्यांनी जाहीर केले। धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात कायमच आगळे वेगळे व भव्य कार्यक्रम समितीतर्फे होत असतात। नुकतेच अयोध्या येथील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शिरपूर येथे महाराष्ट्रात सर्वात भव्य रॅली व यज्ञ झाला, याची नोंद अयोध्या संस्थाने देखील घेतली। याच धर्तीवर शिरपूर येथील मांडळ शिवारातील भगवान महावीर उद्यान, करवंद रोड, शिरपूर येथे पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या वाणीतून शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे। सुमारे 10 ते 12 लाख भाविक रोज कथा स्थानिक येतील, त्यांची योग्य सोय व्हावी म्हणून पूर्ण शिरपूर सज्ज झाले आहे। महाराष्ट्रातील आजपर्यंतचा सर्वात मोठा मंडप व सर्वात मोठी जागा शिरपूरला असल्याचं भाविकांनी सांगितले। सुमारे 60 एकर पेक्षा जास्त जागेत कथा ऐकण्यासाठी बसण्याची सोय केलेली आहे। 20 पेक्षा जास्त स्क्रीन मंडपात लावण्यात येणार असून स्वयंपाकासाठी 15 एकर जागा वेगळी करण्यात आली आहे। भाविकांना मुक्कामासाठी जवळच मंडप टाकून त्यांच्या राहण्याची खाण्याची सोय करण्यात आली असल्याचं आयोजकांनी सांगितले। 10,000 स्वयंसेवकांनी सेवा देण्यासाठी नोंदणी समितीकडे केलेली आहे। 35 समित्या स्थापन करून सेवेची विभागणी केली आहे। कथास्थळापासून 2 किलोमीटर अंतरावर पार्किंग उपलब्ध असणार आहे। प्रशासनाने मीटिंग घेऊन सर्व ते सहकार्य केले असून योग्य बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे। शिरपूर येथे शिवमहापुराण कथेचा अभूतपूर्व उत्साह आहे। महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव येथे पंडितजी मिश्रा यांची कथा भाविकांनी ऐकलेली कथेच्या पूर्वतयारी व सोय देखील पाहिल्या आहेत। त्याची तुलना केल्यास शिरपूरला भव्य कथा होणार असल्याचं बोलले जात आहे। शिरपूरला 22 ऑक्टोबर रोजी शिहोरला तारीख ठरली। तारीख मिळताच शिरपूरला फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद व्यक्त झाला। 27 ऑक्टोबरला कथेचे स्थान नक्की होऊन हजारो लोकांच्या उपस्थितीत सनातन पद्धतीने ध्वजारोहण व भूमिपूजन झाले। 2 नोव्हेंबर रोजी कथेच्या ठिकाणी दिवाळी व नूतन वर्षानिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला। त्यात कॉलेजच्या मुलींनी 2000 पंत्या लावून श्री शिवाय नमस्तुभ्यम तयार केले। महिला वर्गाने सोबत शेकडो दिव्यांची रोषणाई केली। भाविकांमध्ये कथेचा उत्साह पाहून श्री शिवमहापुराण उत्सव समितीने दिनांक 15 नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त तुलसी दामोदर विवाह आयोजित केला। 71 तुळशी व 150 यजमानांसह 6000च्या वर भाविकांनी लग्नाला हजेरी लावली होती। त्यात 5 घोडेस्वार दामोदर रूपी शिव रूपी सवार झाले। अगदी त्रिपुरासूर साकारण्यात आला, नृत्यही साकारले। 6000च्या वर भाविकांनी जेवणाचा आस्वाद घेतला। हे सर्व उत्साहवर्धक सोहळे कुठल्याही कथेच्या आधी कोठेही पाहावयास मिळाले नाही, याची चर्चा शिरपूरला मोठ्या प्रमाणात आहे। पुढे येणाऱ्या दिवसात उत्सव समितीतर्फे राहुल फुलारी, संजय शर्मा, राधेश्याम जांगीड यांनी तयार केलेली 3 लाख रुद्राक्षापासून महादेवाची लिंग करून सोबत 31 फुटी त्रिशूल कथेत ठेवणार आहेत। सिद्ध रुद्राक्षांचे 8 डिसेंबरला वाटप होणार असल्याचं सांगितले। तसेच यापूर्वी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता 3100 रुद्राक्षापासून बनवलेल्या शिवलिंगावर रुद्राभिषेक व महाप्रसाद करण्यात येणार आहे। तसेच शिवमहापुराण ग्रंथाची भव्य कलश यात्रा दिनांक 29 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 9:30 वाजता पाटीलवाडा येथून निघेल। कुंभार टेक मार्गे शहादा रोडने कथास्थळी आणून त्याची स्थापना स्टेजवर करण्यात येणार आहे। महिला कलश डोक्यावर घेऊन त्यात घरात गंगाजल असेल, नर्मदेचे तापीचे जल असेल ते घेऊन कथास्थळी असलेल्या 3 लाख रुद्राक्षांचे शिवपिंडावर अर्पण करणार आहेत। दिनांक 30 रोजी दुपारी पंडित प्रदीपजी मिश्रा यांचे आगमन होणार असून त्यांची शोभायात्रा किशन विद्या प्रसारक मंडळाचे कार्यालय पासून ते पाटीलवाड्यापर्यंत काढण्यात येणार आहे। सर्व शिरपूरकरांनी कथेत सहभागी होण्याचे व कथा निर्विघ्न हो अशी प्रार्थना करण्याचं आवाहन श्री शिवमहापुराण उत्सव समितीतर्फे करण्यात आले आहे। कथेचे आयोजक माजी आमदार कैलासवासी प्रल्हाद तात्या यांचा वारसा लाभलेले शिरपूरचे भावी नेतृत्व श्री हेमंत पाटील, ज्येष्ठ भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा नगरसेवक श्री मोहन पाटील, मनुदादा पाटील यांनी प्रामुख्याने केले असून सर्व शिरपूरकर
हे आयोजकच आहे अशी भावना अग्रेसर भुवनातील मीटिंगला व्यक्त झाली. उत्सव समितीत शेकडो नावे असून त्यात प्रमुख प्रसाद पाटील, ॲडव्होकेट सुहास वैद्य, अनिल अग्रवाल, ॲडव्होकेट अमित जैन, शरद अग्रवाल, रोहित शेटे, नितीन धाकड, अशोक शर्मा, अमोल पाटील, शुभम पाटील यांनी सर्वांच्या साथीने सर्व नियोजन केले. त्यांना श्री पद्माकर शिरसाट व सर्व इंजिनियर कॉन्ट्रॅक्टर यांची साथ लाभते. तुलसीबाई यांची सर्व जमीन लेवल करण्याचं काम करणे सुरू केले आहे. तसंच विकी चौधरी, गणेश चौधरी, टिलू पाटील, अंकित शेवाळे, राहुल राजपूत, बुरा पाटील, राजे चौधरी हे महत्वाच्या समित्या सांभाळत आहे. श्री शिव महापुराण उत्सव समिती शिरपूरने या अभूतपूर्व कथेचा लाभ घेण्याचं आवाहन केलं आहे. सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा पत्रकार मयूर वैद्य, धुळे.